आणि सासरी बनवतात मस्त चहा. चिवडा जा घेते दादीला मग जा घे. नाही चिवडा नाही पाहिजे मग काय. तर हे बघा फ्रेंड्स, आता मी मस्त चिकन आणलं होतं माझ्या सासऱ्यांनी, कारण की आठवडी बाजार असतो त्यामुळे. आता मस्त चिकनची भाजी करणार आहे आणि खायला आम्ही तिघंच आहोत, म्हणजे सासू सासरी आणि मी. कारण की तुम्हाला तर माहीत आहे मिस्टर आमच्यासोबत नाही आलेले आहेत, त्यामुळे मग आम्ही तिघंच आहोत, त्यामुळे एवढं पुरेसं आहे आम्हाला. आणि मुलं काही जास्त नॉनव्हेज खात नाही, तर एक बघा मस्त हिरवागार भाजीपाला आणला होता. हॅलो फ्रेंड्स, कशा तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल. आणि मी सविता, तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन एका गावाकडच्या ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे. तर हे बघा मी आलेली आहे सासरी. तर मिस्टर वगैरे नाही आले. मुलांना घेऊन मी आधी माहेरी आले होते, तिथं राहिले 5-6 दिवस. नंतर मग सासरी आले. आता 2-4 दिवस इथं राहते, मग नंतर पुण्याला जायचं, कारण की मुलांच्या पण सुट्ट्या संपत येत आहेत. म्हणजे क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या, तर मुलांच्या संपत येत आहेत. तर हे बघा आता संध्याकाळी मी मस्त स्वयंपाक चालू आहे माझं करणं. इकडे मस्त आज आठवडी बाजार आहे इथलाच, म्हणजे इथून 5 किलोमीटर अंतरावर असतो. तिथून मग बाजार आणलं सासऱ्यांनी माझ्या. तर मस्त जे काही फरसाण वगैरे, मग चिकन पण आणलं होतं. तर चिकनची भाजी मी केलेली आहे, मस्त भाकरी पण करून केलेल्या आहेत. स्वयंपाक झालेला आहे. आता विहू झोपलेला आहे आणि किट्टू टी व्ही बघत आहे. तर चला आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे. मग आता मी जेवढे काही राहिलेले भांडे आहेत ना ते घासून घेते, नंतर मग आम्ही जेवणाची तयारी करू. तर हे बघा, हे आहेत माझ्या सासूबाई. पण तर आता त्यांचे ना केस खूप गळत आहे, तर त्यामुळे त्यांनी मला म्हटलं की मला एखादं तेल बनवून दे की ज्याने माझे केस जे आहे ते गळण्याचे थांबतील. तर म्हटलं मग ठीक आहे. तर हे बघा, हे आहे जास्वंदाचे फुलं. तर याच्यामध्ये मी ना कढीपत्ता, कांदा आणि मेथीचे दाणे आणि हे जास्वंदाची फुलं एवढं मस्त तेलामध्ये व्यवस्थित हे करणारा शिजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि खोबरेल तेल टाकायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे छान. आणि छान मस्त शिजून आपल्याला तेलामध्ये छान शिजून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर बघा मस्त खूप छान तेल झालं होतं. आता बघू याचा इफेक्ट त्यांना किती होतो ते. तर त्यांचे खूप केस गळत आहेत, त्यामुळे मग म्हटलं चला आपण बनवून देऊया रेसिपी. तर हे बघा मेथी दाणे वगैरे घेतलेले आहे सगळे, आणि तेल टाकून खोबरेलचं मस्त शिजून घेतलेलं आहे. नंतर मी चाळून घेतलेलं आहे सर्व काही. तर हे बघा मस्त मी त्याच्यामध्ये त्या तेलामध्ये कढीपत्ता, कांदा आणि जास्वंदाची फुलं आणि मेथी दाणे हे टाकले, आणि तेलामध्ये मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं. एक भारी याचा इफेक्ट जो आहे तो खूप छान येतो, एकदम केस गळती वगैरे थांबते. तर म्हटलं चला सासूबाईला बनवून देऊया तेल. तर ते म्हणत होते की माझे केस खूप गळतात, त्यामुळे म्हटलं थांबा आता असं तेल आहे तर मी बनवून देते म्हटलं. तर बघा मी सगळं साहित्य घेतलं आणि मस्त तेलामध्ये त्याला आपलं शिजून घ्यायचं आहे भारी. म्हणजे जणू त्याचा जो अर्क आहे तो सगळा तेलामध्ये उतरेल आणि मग छान असं तेल होईल आयुर्वेदिकसारखं. तर बघू शकता मस्त शिजत आहे त्यात. होते त्यात एखादी कढी. तर हे बघा मस्त आपलं तेल जे आहे ते रेडी होत आहे. तर हे आहे माझ्या सासूबाईसाठी. मस्त मी त्यांना तेल बनवून देत आहे केसांना लावायला. ते शिजल्यानंतर आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि एका बॉटलमध्ये भरायचं आहे. चला मस्त आता आम्ही जेवण करून घेतो. इकडे आहे किट्टू.
असा कपडा घ्यायचा छान मस्त, याच्यात आता हे टाकायचं तेल. एलर्जीचा या वासाची मला लय भयंकर वास येत आहे, अंगाला काटे आले. हे बघ एवढे तर हे बघा फ्रेंड्स, तर मस्त आपलं आयुर्वेदिक तेल रेडी झालं होतं. मग नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि मग थोडंसं तेल सासूबाईंच्या डोक्याला पण सोडून दिलं. छान अशी आपली मसाज करून दिली त्यांची आणि खूप मस्त रिलॅक्स वाटलं त्यांना. तर बघू आता याचा इफेक्ट त्यांना किती होतो ते बघूया. त्यांची केस गळती थांबते का, तर ते नंतर मला फोनवरती सांगणारच आहेत. तर आता ठीक आहे, आता उद्या परवा आम्ही जाणार आहोत परत पुण्याला. तर हे बघा एका बॉटलमध्ये मी मस्त भरून दिलेलं आहे तेल. तर ठीक आहे फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.